माता की हम हमारा हक मांगते और हम हमारा हक मांगते कामगार एकजुटीचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद जिल्हाधिकारी एमएसआरडीसी जिंदाबाद जिंदाबाद हे काम सुरुवात करण्यात आलेलं आहे. त्या कामगारांना समृद्धी महामार्गाचं काम सुरू झालं. प्रांतीय कामगारांकडून फक्त काम करून घेण्याचं काम ही कंपनी करत आहे. कामगारांना वेतन किंवा त्यांच्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधा काम चालू आहे. त्या कामाच्या संदर्भात रोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड नावाची पुण्याची कंपनी आहे आणि कंपनी नांदेड जिल्ह्याचं जे काही समृद्धी महामार्गाचं काम करण्यासाठी येथे परप्रांतीय आपले बांधवांना घेऊन या ठिकाणी कामगारांना घेऊन काम करण्यासाठी आली. पण आज 6 महिने झालं कंपनीचं काम चालू आहे. पण कामगारांचे जे काही वेतनाचा प्रश्न आहे ते आतापर्यंत तेथील कामगारांना मिळाला नाही. म्हणजे जसं प्रोजेक्टचं काम सुरू झालंय तसं कंपनी आतापर्यंत त्याचं वेतन केली नाही. त्यामुळे परप्रांतीय बांधव आज कामगार परेशान आहेत. मागील 2 महिने झाला आम्ही प्रशासनाशी चर्चा करत आहोत. यांची जी काही कंपनीची चर्चा करत आहोत. कामगार आयुक्ताशी चर्चा केली, मान्य जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा केली. पण आतापर्यंत या कामगारांचं जवळपास एका कामगाराचं 5 ते 6 महिन्याचं वेतन रुकलेलं आहे. आणि जर यांचं वेतन मिळालं नाही तर यांचं घर कसं चालेल, यांची दैनंदिन आयुष्य कसं चालेल. जवळपास या ठिकाणी 200 कामगारांचं वेतन आतापर्यंत मिळालेलं नाही. आणि आमच्या सोबत आतापर्यंत म्हणजे 100 कामगार कंटिन्यू फिरालेत नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक ऑफिसमध्ये. तर आम्हाला प्रशासनाला विनंती करायची आपल्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, की खरंच एक आपलेच बांधव आहेत, या ठिकाणी आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी काम करण्यासाठी आलेले आहेत. पण कंपनी फक्त स्वतःचा फायदा बघत आहे आणि कामगारांच्या फायद्याचा विचार न करता किंवा त्यांच्या हिताचा विचार न करता त्यांना आज रोडवर आणलेली आहे कंपनीनं. ही जी कंपनी आहे याचे जे इथले ऍडमिनिस्ट्रेशन आहे, इथलं जे प्रशासन आहे ते पूर्णपणे निष्काळजी प्रशासन आहे. कामगार आयुक्तांना बी सुद्धा आम्ही सांगितलं, इव्हन MSRDCच्या कार्यालयापर्यंत आम्ही पोहोचलो, पण कोणताही न्याय आतापर्यंत मिळाला नाही. आज हे कामगार उपाशी पोटी या ठिकाणी आलेले आहेत. आज धरणे आंदोलन आहे आणि हे कामगार आता मागे हटणार नाही. कारण जर कुणाला 5-5 महिने वेतन मिळत असेल तर ते खातील काय, परिवाराला पैसे पाठवतील काय. आज यातील काही बांधवांच्या घरचे आजारी आहेत, त्यांना या ठिकाणून पैसे पाठवायला नाही. कंपनी मालक फोन उचलायला तयार नाही. आणि इथला जे मॅनेजर पांडे आहे तो सुद्धा यांना बुटानं मारायची भाषा वापरत आहे पैसे मागितल्यानंतर. तर आम्हाला विनंती करायची जिल्हा प्रशासनाला, बुटानं मारतो म्हणून जर जे कामगारांना वागवत असेल त्या कंपनीला लवकरात लवकर ब्लॅकलिस्ट करावं. कामगारांचा या ठिकाणी जे काय आहे ते सर्वे करून त्यांच्या पैशाचं जे काय नियोजन कंपनी लावावं. यासाठी प्रशासनानं लवकरात लवकर पुढे यावं. आता मागण्या जर पूर्ण नाही झाल्या असंही आम्ही आता कामगार उपाशीच आहेत. आता उपाशीच या ठिकाणी बसणं, राहणं, खाणं सगळं आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच राहणार आहे. कारण आता आमच्याकडे दुसरा पर्यायच नाही. कारण आता यांच्याकडे कोणत्याच माध्यमातून हे आता म्हणजे सशक्त राहिले नाहीत. आज यांच्या पाणी बंद झाले, लाईट बंद झाली. आता उद्या राहण्याचं बी व्यवस्था त्यांची त्या मालकाला सांगून किराया लाईट बंद करून टाकले. आता करणार काय कामगार? परप्रांतीय आहेत, तिथे हे कुणाकडे जाणार आहेत? आणि आजच्या या महागाईच्या दुनियेमध्ये त्यांना कोण या ठिकाणी सहारा देणार आहे? तरी आम्हाला विनंती करायची आपल्या माध्यमातून की लवकरात लवकर यांच्यासाठी काहीतरी प्रशासनानं ठोस भूमिका घ्यावी. अन्यथा हे कामगार आज लोकशाहीनं आंदोलन करण्यात, उद्या हेच कामगार रस्त्यावर उतरून त्यांचा हक्क मागतील. आता केस है, मैं विष्णुपुरी में रहता हूँ, रोड बेस्ड सोल्यूशन कंपनी इंफ्रा प्राइवेट लिमिटेड में रहता हूँ. मैं ड्राइवर हूँ. क्या आपकी पेमेंट रुके वाली है? आप कहाँ से आए वाले हो? अभी मैं समृद्धि में काम करता हूँ. क्या मांग है? कितने दिन की आपकी पेमेंट सर रुकी हुई है? मेरी पेमेंट 4 महीने की है, आज 5वां लगने वाला है. कितने लोग हो? ऐसे करके 70-75 लोग हैं. कंपनी क्या बोल रही है? कंपनी बोल रही है आज आ जाए, कल आ जाएगा, 100% है पैसा. ऐसा करके 4 महीना हो गया, अब तक पेमेंट आया ही नहीं. तो आप चलो काम बंद है. खाने पीने का आपका खाने पीने का तो खाना देता है, बाकी पानी वानी का सब अपने से ही लाना पड़ता है. रहने का इंतजाम? रहने का तो कंपनी का है. सर मेरा नाम रमेश है सर. मैं रोड बेस्ड सोल्यूशन इंफ्रा इंडिया लिमिटेड में सर काम करता हूं. सर मेरी सैलरी जो है 3 महीने से सर बाकी है, दिसंबर, जनवरी
फरवरी। सर यहाँ पे जितने भी मजदूर हैं सर, क्या है, सब अपनी अपनी समस्याओं को लेकर के सर परेशान। कारण ये है, किसी को घर जाना है तो किसी की माँ मर जाए, बाप मर जाए, तो सैलरी होल्ड कर दी जाती है सर। और कहते हैं लोग कि घर जाओगे तो क्या सैलरी होल्ड नहीं होगी सर, ये नियम लोग निकालते हैं लोग। और रह गई बात कि सब लोग एक नए किसी न किसी समस्या को लेकर के सर परेशान। आपका कौन सा पद है? सर मेरा जो है, मैं टायर सेक्शन विभाग में हूँ, यूपी से रहने वाला हूँ। लगभग क्या काम करते हैं मजदूर? जी? क्या क्या काम रहता है? सर इस कंपनी में अपना जो है ड्राइवर ऑपरेटर हैं, अपना रोड का काम है सर, इसमें तमाम काम है सर। एक एक से बताइए, ड्राइवर को और ऑपरेटर को क्या मान रहे सैलरी? सर ड्राइवर की सैलरी जो है 24,000 है, हाँ। ऑपरेटर की सैलरी 25,000 है। और और जो हम लोग हैं टायर सेक्शन में, किसी के 18,000 है, किसी की 20,000 है, ऐसे ऐसे करके सबकी सैलरी है सर। कितने महीने के बाकी है? सर किसी का 4 महीने का, किसी का 5 महीने का, किसी का 6 महीने का, किसी का 3 महीने का, ऐसे करके सर सैलरी। काम कितना घंटे का? सर काम 12 घंटे ड्यूटी होती है सर।